नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा ठोकळा या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काल दुसरा भाग पाहिला होता. आज आपण पाहणार आहोत तिसरा भाग. यामध्ये आपण पोलीस भरती, तलाठी भरती 2025-26 साठी महत्त्वाचे जीकेचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार. सर्व प्रश्न IMPS आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. प्रश्न पहिला होता, 1780 मध्ये भारताचे पहिले वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट कोणी प्रकाशित केले होते? तर पर्याय क जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी बघा 1780 मध्ये भारताचे पहिले वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट हे प्रकाशित केले होते. 3 प्रश्न या ठिकाणी बनतात. भारताचं पहिलं वृत्तपत्र कोणतं? द बेंगॉल गॅझेट. कोणत्या वर्षी प्रकाशित करण्यात आलं? 1780 मध्ये. कोणी प्रकाशित केलं? जेम्स ऑगस्टस हिक्की यांनी ते प्रकाशित केलं होतं. आता कोणत्या ठिकाणी विचारलं तर कोलकाता या ठिकाणी हे वृत्तपत्र बघा सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आलं होतं. हे वृत्तपत्र जे काही आहे द बेंगॉल गॅझेट, तर ते इंग्रजी भाषेत साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करण्यात येत होतं. साप्ताहिक स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे. मूळ उद्देश काय होता तर कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर असा त्याचा मूळ उद्देश होता. जर आपण पाहिलं मराठीतील, हे झालं भारतातील. आता आपण येऊया मराठीकडे. तर मराठीतील पहिलं वृत्तपत्र हे 6 जानेवारी 1832 साली बघा प्रकाशित करण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे दर्पण. दर्पण हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे. जे कोणी सुरू केलं होतं? बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. 1832 साली ते प्रकाशित करण्यात आलं होतं. यासाठी बघा त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाते. कोणास? बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर 6 जानेवारी हा जो काही दिवस आहे तर तो महाराष्ट्रामध्ये मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा देखील केला जातो. दुसरा प्रश्न पाहूया. झोपेच्या आजाराला खालीलपैकी कोणता जीव हा कारणीभूत असतो? तर झोपेच्या आजाराला खालीलपैकी पर्याय ब प्रोटोझोआ. प्रोटोझोआ हा काही जीव आहे बघा, तर तो झोपेच्या आजाराला खालीलपैकी जीव हा जो कारणीभूत असतो. लक्षात ठेवायचं आहे. ट्रायपॅनोसोमा ब्रुसेई या प्रोटोझोआ परजीवामुळे बघा हा झोपेचा आजार होतो. लक्षात ठेवायचा आहे. जो मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस आहे. काय? मानवी आफ्रिकन ट्रायपॅनोसोमियासिस आहे. लक्षात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, सन 1503 मध्ये भारतात पहिला युरोपीय किल्ला हा कोणी बनवला होता? तर सन 1503 मध्ये भारतात पहिला युरोपीय किल्ला हा पर्याय ड पोर्तुगीज यांनी बनवला होता. कोणी? पोर्तुगीज यांनी. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या ठिकाणी बनवला होता? तर कोची या ठिकाणी बनवला होता. कोची या ठिकाणी, ज्याला फोर्ट इमॅन्युअल किंवा पल्लीपुरम किल्ला म्हणून ओळखले जातं. काय? तर पोर्ट इमॅन्युअल किंवा पल्लीपुरम किल्ला म्हणून ओळखलं जातं. बांधकाम कोणी केलं होतं याचं? तर अफोन्सो. लक्षात ठेवायचं आहे. अफोन्सो डी अल्बुकर्क यांनी बांधकाम केलं होतं. हे झालं भारतातील. जर आपण जगातील पाहिला तर जगातील पहिला युरोपीय किल्ला हा एल्मिना किल्ला आहे. एल्मिना किल्ला, जो 1482 साली बांधण्यात आला होता. लक्षात ठेवायचं आहे. एल्मिना किल्ला. पुढचा चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे पर्याय क यशवंतराव चव्हाण होते. कोण? यशवंतराव चव्हाण. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? श्रीप्रकाश होते. महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? KP मेहडेकर होते. KP मेहडेकर. पुढचा प्रश्न आहे 5वा, बहमनी साम्राज्याचा संस्थापक हा कोण होता? तर बहमनी साम्राज्याचा संस्थापक हा पर्याय हसन गुंगू होता. लक्षात ठेवायचं आहे. हसन गुंगू. बहमनी साम्राज्याची स्थापना केव्हा केली होती? 1347 साली. किंवा 1347 साली बहमनी साम्राज्याची स्थापना ही हसन गंगू यांनी केली होती. जर दुसरं नाव त्याचं पाहिलं आपण तर अल्लाउद्दीन हसन बहमन शाह. हसन गंगूचं दुसरं नाव आहे अल्लाउद्दीन हसन बहमन शाह. लक्षात ठेवायचं आहे. या बहमनी साम्राज्याची राजधानी कोठे होती? तर गुलबर्गा या ठिकाणी बहमनी साम्राज्याची राजधानी होती. जे 4 पर्याय आहेत त्यांनी कोणकोणत्या साम्राज्याची स्थापना केली आपण कव्हर करून घेऊया. मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली होती. मुघल साम्राज्याची स्थापना बाबर यांनी केली होती. विजयनगरची स्थापना ही हरिहर आणि बुक्क यांनी केली होती.
6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत पर्याय अ मीरा बोरवणकर. लक्षात ठेवायचं आहे, मीरा बोरवणकर ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत. विजयलक्ष्मी पंडित कोण आहेत? तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल. लक्षात ठेवायचं आहे. पहिली महिला IPS आहे किरण बेदी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी ही पर्याय क नाशिक या ठिकाणी स्थित आहे. कोठे? नाशिक या ठिकाणी. 8वा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पहिले सायबर पोलीस ठाणे सुरू कोठे झाले होते? तर ते झाले होते सुरू मुंबई या ठिकाणी. कोठे? मुंबई या ठिकाणी. महाराष्ट्रात पहिले सायबर पोलीस ठाणे हे मुंबई या ठिकाणी सुरू झाले होते. त्यानंतर एक IMP प्रश्न जो परीक्षेमध्ये विचारला जातो, सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर आपला महाराष्ट्र आहे बघा, सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन सुरू करणारा. 9वा प्रश्न आहे, रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती ठरली आहे? तर रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था ठरलेली आहे पर्याय ड एज्युकेट गर्ल्स. एज्युकेट गर्ल्स ही बघा रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था आहे. त्यानंतर रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारला? तर विनोबा भावे. लक्षात ठेवायचं आहे, विनोबा भावे हे रेमन मॅग्सेसे पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. इथे विचारलं आहे संस्था, तर संस्था आहे एज्युकेट गर्ल्स. या एज्युकेट गर्ल्सची स्थापना आहे सफीना हुसेन यांनी केली होती. कोणी? सफीना हुसेन. केव्हा केली होती? 2007 साली केली होती. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, एक समुद्री मैल म्हणजे डॅश डॅश मीटर? तर एक समुद्री मैल म्हणजे पर्याय क 1852 मीटर. किती? 1852 मीटर. 1852 मीटर म्हणजे एक समुद्री मैल. 11वा प्रश्न आहे, मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील बघा अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? अमरावती जिल्ह्यामध्ये. 12वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण हे पर्याय ड आंबोली सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी बघा महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस हा पडतो. हे झालं महाराष्ट्राचं. देशात जर आपण पाहिलं तर मावसिनराम या ठिकाणी देशात सर्वाधिक पाऊस हा पडत असतो, जे मेघालय या ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी आहे? मेघालय राज्यामध्ये, मेघालय. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विदेशी व्यक्ती कोण आहेत? तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विदेशी व्यक्ती आहेत पर्याय क खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान हे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले विदेशी व्यक्ती आहेत. कोणत्या वर्षी त्यांना प्राप्त झाला होता? तर 1987 मध्ये. 1987 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार हा प्राप्त झाला होता. त्यानंतर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे दुसरे विदेशी व्यक्ती कोण आहेत? तर नेल्सन मंडेला. लक्षात ठेवायचं आहे, नेल्सन मंडेला आहेत ते. त्यांना 1990 साली पुरस्कार हा प्राप्त झाला होता. 1990 साली. एक प्रश्न विचारला जातो, खान अब्दुल गफार खान यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. सरहद्द गांधी. 14वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी गुगलची स्थापना ही करण्यात आली होती? तर खालीलपैकी गुगलची स्थापना ही पर्याय अ 1998 मध्ये करण्यात आली होती. केव्हा? 1998 मध्ये. कोणी केली होती? लॅरी पेज व सर्गेई ब्रिन. लॅरी पेज व सर्गेई ब्रिन यांनी 1998 साली गुगलची स्थापना ही केली होती. मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. सध्या गुगलचे CEO कोण आहेत? CEO तर सुंदर पिचाई हे सध्या गुगलचे CEO आहेत. 15वा प्रश्न आहे, इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही? तर पर्याय ब www.someya.com हे बघा इंटरनेटच्या संदर्भात एक सर्च इंजिन नाही. याहू, बिंग, गुगल हे तिन्ही जे काही आहेत बघा, तर ते इंटरनेटच्या संदर्भात सर्च इंजिन आहेत, परंतु सोमया हे सर्च इंजिन नाही. 16वा प्रश्न आहे, पेलाग्रा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर पेलाग्रा हा जो काही आजार आहे तर तो पर्याय अ B3 जीवनसत्व. B3 जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा आजार होतो. IMP प्रश्न आहे. एक तरी प्रश्न हा जीवनसत्वाच्या अभावामुळे होणाऱ्या आजाराचा हमखास विचारला जातो, त्यासाठी लक्ष ठेवायचं आहे. शास्त्रीय नाव विचारले जातात. शास्त्रीय नाव तर
B3चं शास्त्रीय नाव काय आहे? नियासिन. तसेच B6चं नाव आहे पायरिडॉक्सिन. B12चं नाव काय आहे? कोबालामिन. आणि B2चं नाव आहे रिबोफ्लोविन. पुढचा 17वा प्रश्न आहे, कोणाच्या नेतृत्वात काँग्रेसने मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव मंजूर केला होता? तर पर्याय क सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसने मूलभूत हक्क आणि आर्थिक धोरण ठराव हा मंजूर केला होता. काँग्रेसचे ते कितवे अध्यक्ष होते? तर ते होते 49वे अध्यक्ष. कितवे? 49वे अध्यक्ष. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात तरुण जिल्हा कोणता? असा प्रश्न विचारला जातो बघा. तरुण म्हणजे काय? तर सर्वात अलीकडील किंवा सर्वात शेवटी निर्माण झालेला. लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात शेवटी निर्माण झालेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता होता? तर पर्याय ड पालघर, जो 2014 साली बघा निर्माण झालेला आहे ठाण्यामधून त्याचं विभाजन झालेलं आहे आणि 2014ला पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा जिल्हा हा निर्माण झालेला. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. ज्याला आपण सर्वात तरुण असं म्हणतो. परीक्षेमध्ये हा प्रश्न पडलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता? तर पालघर आहे. त्यानंतर असाच प्रश्न एक देशासाठी, देशातील सर्वात तरुण राज्य कोणते? तर तेलंगणा हे देशातील सर्वात तरुण राज्य आहे. जर विचारलं देशातील सर्वात तरुण उच्च न्यायालय कोणते? तर आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात तरुण उच्च न्यायालय आहे, जे 25वे आहे बघा, 25वे. महाराष्ट्रातील तरुण महानगरपालिका कोणती? जालना आहे, 29वी. पुढचा 19वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी म्हाडाची स्थापना ही करण्यात आली होती? तर 1977 साली किंवा 1977 साली म्हाडाची स्थापना ही करण्यात आली होती. म्हाडाचा फुल फॉर्म काय आहे? महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी असं बघा म्हाडाचा फुल फॉर्म आहे, ज्याचं मुख्यालय वांद्रे कलानगर मुंबई या ठिकाणी आहे. कलानगर वांद्रे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास डॅश दिसतो? तर कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास पर्याय क डोंगर रांगेसारखा दिसतो. कशासारखा? डोंगर रांगेसारखा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे पर्याय अ कोयना जलविद्युत प्रकल्प. हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या नदीवर आहे? कोयना नदीवर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात असू द्या, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. सातारा जिल्ह्यामध्ये. 22वा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म भारतात कोणत्या ठिकाणी आहे? तर जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म हा भारतामध्ये हुबळी जंक्शन या ठिकाणी आहे. कुठे? हुबळी जंक्शन. लक्षात ठेवायचं आहे. हुबळी जंक्शन या ठिकाणी भारतातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म हा असून जगातील देखील तोच आहे. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म हा हुबळी जंक्शन या ठिकाणी आहे. आता हुबळी हे कोठे आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये आहे. कुठे? कर्नाटक राज्यामध्ये. त्यानंतर एक IMP प्रश्न, देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन कोणते? देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन तर हावडा जंक्शन, जे पश्चिम बंगालमध्ये आहे बघा. तर हे देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. लक्षात ठेवायचं आहे, हावडा जंक्शन. 23वा प्रश्न, 1940 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना कोणी केली होती? तर 1940 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची स्थापना ही पर्याय अ वालचंद हीराचंद, कोणी? वालचंद हीराचंद यांनी केली होती. आता सध्या प्रमुख कोण आहेत? HAL किंवा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे? तर DK सुनील हे सध्या प्रमुख आहेत. शेवटचा 24वा प्रश्न आहे, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनची स्थापना 1949 साली खालीलपैकी कोणी केली होती? तर कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनची स्थापना ही पर्याय ड बाबा आमटे. लक्षात ठेवायचं आहे, बाबा आमटे यांनी केली होती. ज्याला नुकतंच बघा नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हा जो काही कुष्ठरोग आजार आहे बघा, कुष्ठरोग आजार, तर या आजाराला नुकतंच महाराष्ट्र सरकारने नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित केलेले आहे. या आनंदवनची स्थापना कुठे करण्यात आली होती? तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये करण्यात आली होती. 1949 साली बाबा आमटे यांनी ती केली होती.
मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 पोलीस भरती तसेच तलाठी भरतीसाठी विचारले जाऊ शकणारे प्रश्न आपण या ठिकाणी माहिती सगळं कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे आणि आपल्या यशाच्या ठोकळा हा जो काही एज्युकेशनल चॅनल आहे बघा, तर त्याला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.